तुम्हाला जर लोकेशन मी दाखवत त्याप्रमाणे यायचं असेल तर तोंडाला पाणी सुटले अगदी आणि आतमध्ये. तर आज 14 एप्रिल असल्यामुळे बाहेरचे जे स्टॉल्स वगैरे असतात, बरेचसे स्टॉल्स असतात ते तुम्हाला होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळतात. पण आज तिथे ते अवेलेबल नाही. तर जनता बाजार आहे, होलसेल आहे. लेडीजचं स्लीप, ब्रा, अंडर गार्मेंट वगैरे सगळं तुम्हाला इकडे सुद्धा भरपूर शॉप्स आहेत. तुम्हाला पॅटर्न वगैरे आणि आपण सगळं एक्सप्लोर करतोय. थोडं नवरी बघा कशी सजवलेली आहे मस्त. घेता बघा. हॅलो, हाय, नमस्कार. मी कविता. माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आले आहे दादरला. ठाण्यातील लोकांनी दादरला आलो आहे आणि आपण इथे माझ्या पाठीमागे आणि अवतीभोवती दादरचं मार्केट बघत आहात. तर मी शेवटपर्यंत बघत चला. दादरचं मार्केट आपण आज एक्सप्लोर करणार आणि करणार शॉपिंग. हे आहे ब्रिजच्या खालून मी आलो आहे आणि डाव्या साईडला सरळ जातोय. आतमध्ये मार्केट आहे. डाव्या साईडला आणि उजव्या साईडला दोन्ही साईडला मार्केट आहे. आपण डाव्या साईडचं एक्सप्लोर करतोय आज. इथे फुलं वगैरे आहेत बघा. फुलांचं मार्केट स्टार्ट झालं आहे या साईडला. तुम्हाला फुलं वगैरे हवे असतील, माळा वगैरे हवे असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि आपण पुढे जाऊया. या साईडला सगळे भाजी मार्केटच आहे. पूर्ण भाजी मार्केट तुम्हाला दिसेल. आणि आज थोडी गर्दी कमी आहे. ते भाजी मार्केट तर नेहमीच असते बघा. तर पुढे आपण बघूया काय काय आहे आणखी. आपण चाललोय प्लाझाला. आता या ही गल्ली आहे लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडच्या आतमध्ये आपण एक्सप्लोर करतोय. घेता बघा. प्लाझा मार्केटला जाण्यासाठी कुठला रस्ता आम्ही जातोय बघा. शॉर्टकट. हे आहे प्लाझा मार्केट आतमध्ये. कांदा बटाटे दिसते. प्लाझा कलेक्शन. इथे आहे प्लाझा. आतमध्ये भरपूर शॉप आहे. लहान मुलांची तर मस्त छान क्वालिटी आहे कपड्यांची. कुठनं आलो आहे पण अर्ध्या रस्त्यातून गल्लीतून असं वेगळा रस्ता काढून आलो आहे. आणि ते आतमध्ये गेल्यानंतर खूप भरपूर आपलं गावदेवी मार्केट आहे तसंच मार्केट आहे इकडे. चला चला चला. आता फर्स्ट फ्लोअरला. इकडून लेफ्टला फर्स्ट फ्लोअर. कुठं गल्लीतून आम्ही आलो आहे आणि आता फर्स्ट फ्लोअरला त्यांची शॉपिंग करायची आहे. मुलांना शॉपिंग करायचं आहे. उन्हाळ्याचे भरपूर ड्रेसेस, कपडे घ्यायचं आहे. तर फर्स्ट फ्लोअरला बघूया. साईडला पण आहे आणि पुढे गेल्यानंतर पुढे पण तुम्हाला दिसणार भरपूर दुकानं आहेत. लहान मुलांच्या खाली आहे आणि वरती जायचं आहे का.
इथे गाऊन वगैरे पण आहे, डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता. मुलांचे आहे, जीन्स, लहान मुलींचे सुद्धा भरपूर कलेक्शन आहे आणि खूप आपल्या गाव दिवसासारखंच भरपूर सेक्शन्स आहेत ड्रेसचे. हे बघा, लहान मुलांचे भरपूर कलेक्शन आहे आणि इथे गाऊन्स वगैरे आहे. हा पण एक टॉप खूप सुंदर आहे. वाव, मस्त. गाऊनमध्ये तुम्हाला हवे असेल तर गाऊनमध्ये बघा वेगळं कलेक्शन आहे. 250, 300, 150 म्हणजे 180चे आहे, तर तुम्हाला इथे कमी करून मिळतील. आणि बरेच कलेक्शन आहे. समर्थ कलेक्शन हे आहे आणि इथे बघू शकता भरपूर लहान मुलींचे ड्रेस आहेत. तिथे गाऊन्स आहेत. आता इकडे आपण मुलांसाठी बघतोय जीन्स, फॉर्मल पॅन्टीसुद्धा आहेत. आता हे मुलांची शॉपिंग चालली आहे इथे. लहान मुलांना पॉकेट पण आहे, पर्स पण आहे, मॅचिंग पर्स. आवडलं तर मग इथे पॅटर्न सुद्धा. फ्रॉक्स लुक खुशनुमा फॅशन. एवढा माल आहे आणि पूर्ण जीन्स, मुलांचे, मुलींचे दुपट्टे, लॉंग स्कर्ट, टॉप, शॉर्टपासून मोठ्यापर्यंत. आणि हे सगळं जे मी तुम्हाला दाखवते कलेक्शन, हे सगळे होलसेल रेटमध्ये, प्राईजमध्ये आपण बघतोय. भरपूर कलेक्शन आहे आणि खूप ठिकठिकाणी असे ड्रेसेस वगैरे आहे. हे कुर्ता कसा आहे? 400 पूरा सेट है ना? ये वाला भी ये 550. 500 चाल. लहान मुलांची कशी आहे दादा हे टॉप कसे आहेत? 250 मस्त आहे. वरून खाली आलं की या साईडला पण आहे, खालचं सेक्शन पण आपण आता चेक करतोय आणि कुठे कुठे काय काय ते पण मी तुम्हाला पूर्ण दाखवते. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. आता आपण बाहेर आपण आलो आहे बाहेर. मुलांना शर्ट काही पसंत आले नाही, पॅन्टी छान पसंत आला. पॅन्टी घेतल्या, बॅगी पॅन्टी आहे. त्यांना आजकालच्या मुलांना तुम्हाला माहिती आहे की त्यांची आवड कशी आहे. तर तिथे आपल्याला मिळाले नाही. आता पुढे बघूया. भरपूर बघितलं, खूप गर्दी आहे. आपल्याला प्रचंड गरमी होतं, मुलं कंटाळली होती आणि आता त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर आलो आहे. बाहेर आल्यामुळे आम्ही पुढे जातो आहे सरळ. मी आजूबाजू तुम्हाला दाखवते. प्लाझामध्ये आपण सगळं एक्सप्लोर केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण खाली आलो. खाली आल्यानंतर आपण सरळ लेफ्टला कॉलेज वगैरे आहे, भगवत कॉलेज असं तिथे होते. भरपूर कॉलेजची मुलं वगैरे होते. तिथून राईटला घेतलं आणि राईटला आपण सरळ जातो आहे. हे संदीप कलेक्शन आहे, हिरे ड्रेसेस आहे, JM गारमेंट्स हे दिलेलं आहे. आता आपण सरळ जातो आहे. बघूया कुठं यांची शॉपिंग करायची आहे आज. आणि मुलं खूप उत्सुकता आहे मुलांना आणि आज आपल्याला शॉपिंग करायची, त्याच्यामुळे सगळं आपण एक्सप्लोर करतो आहे. हे सगळं फ्रूट मार्केट आहे, फ्रूट्स वगैरे आहे सगळे. आणि तिथून तुम्हाला जर लोकेशन मी दाखवतो त्याप्रमाणे यायचं असेल तर फ्रूट्स वगैरे आहे, भाज्या वगैरे आहे. ते सगळं आपण आतमध्ये गेलो होतो राईट साईडला, ते सगळं राऊंड मारून आलो आहे. आणि मी सरळ सरळ तुम्हाला घेऊन जाते. आता बघूया कुठे मिळतात हे मुलांचे शर्ट्स. गावाकडच्या भाज्या वगैरे भरपूर, केळी आहेत, वांगे, शेंगा इथे भरपूर, कांदे बटाट्याचे इथे येताना मी तुम्हाला दाखवलं. आणि बघा पिके ट्युशन क्लासेस वगैरे आहे त्याच्या खाली सगळे मार्केटमध्ये. आंब्याचं सीझन आहे तर आंबे वगैरे भरपूर आहेत. 1200
रेट आहे. रेडीमेड ब्लाऊजचा आता गेला आहे 100पासून तिथे स्टार्टिंग आहे. साईजवर प्राईज आहे. साईज तुमची छोटी असेल तर तुम्हाला 150पासून सुद्धा आहे. तर कलिंग आंब्याचं सीझन आहे, तर जिकडे तुम्हाला कलिंगड आणि आंबे हे दिसते. तर आपण आता आलो आहे जय बहार इथे कपड्यात सूट वगैरे तुम्हाला शिवून वगैरे पाहिजे असेल ते मिळतं किंवा रेडीमेड हवे असेल ते मिळतं. पुढे आपण बघूया बघा आंबेच आंबे असं तोंडाला पाणी सुटले अगदी. आणि आंब्याचा आता सीझन आहे त्याच्यामुळे कैऱ्या आंबे हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. वेगवेगळे फ्रूट्स वगैरे बघायला मिळतील. आणि मेथी इथे आपल्याकडे ठाण्याला 20ला 15 मिळतात, इथे 20ला 20 मिळतात. तर अशी इथे थोडंसं बार्गेनिंग आहे भाज्यांमध्ये. पुढे पण बरेचसे गोष्टी आहेत. लसूण वगैरे स्वस्त आहे, कांदे बटाटे स्वस्त झालेले आहेत. बरेचशा गोष्टी आहेत. आता आपण पुढे बघू. परत आपण ब्रिजच्या खालून इथूनच गेलो होतो, आता ब्रिजच्या खालीच परत आलो. विकानी गार्लिक कुमार स्टोअर तुम्ही बघू शकता. इकडे पण आहेत पडदे झुमके वगैरे सगळं भरपूर गोष्टी इथे आहेत. आणि आता आपण सरळ जातो आहे. अगोदर भाजी मार्केट आपण जिथं बघितलं ना त्या साईडने आपण आलो होतो, लेफ्ट साईडनी. आता आपलं तसंच सरळ आपण जातो आहे आतमध्ये. तर आज 14 एप्रिल असल्यामुळे बाहेरचे जे स्टॉल्स वगैरे असतात, बरेचसे स्टॉल्स असतात तिथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळतात. पण आज तिथे ते अवेलेबल नाही आहे. तिथे स्टॉल वगैरे त्यांनी सगळे हटवले आणि त्यांची रॅली वगैरे निघतं संध्याकाळी. त्याच्यामुळे तर बरेच दुकानं आपल्याला इथं एक्सप्लोर करता येत नाही आहे बाहेरचं मार्केट. त्याच्यामुळे आपण प्लाझा तिथे गेलो होतो. तिथे ते कायम असतं आणि त्याच्यामुळे आपण ते सगळं गल्ली एक्सप्लोर केले. भरपूर आतमध्ये आहे. आपल्याकडे जे गावदेवी आहे ना सेम तसंच इथे प्लाझा म्हणून आहे. तिथे प्लाझाचं सगळं शॉप्स पण आपण बघितले आहे. तर तिथे आपल्यासारखेच रेट आहे. जे चांगला रेट आहे 250, 300, 350. जीन्स वगैरे पण आहे. तर जीन्स पण आपण एक्सप्लोर केलेले आहेत. मुलांना जीन्स घ्यायचे होते आणि शर्ट्ससुद्धा. तर शर्ट त्यांना पसंत नाही आले, त्याच्या आम्ही कॅन्सल केला. आणि पुढे आता शर्ट बघूया कुठे काही मिळालं चांगलं तर. इथे आला तर जनता बाजार आहे, होलसेल आहे. लेडीजचं स्लीप ब्रा अंडर गार्मेंट वगैरे सगळं तिथे मिळतं. आता आपण सरळ जातो आहे. टॅक्सटाईल वगैरे आहेत आणि हे खूप जुने कंपन्या आहेत इथे. त्यांची दुकानं आहेत, भरपूर जुनेत आहे. आणि गर्दी तुम्ही बघू शकता. संध्याकाळचा टायमिंग झाला आहे आणि खूप सारे हरिओम टेक्स्टाईल असं दिलेलं आहे. आणि इथे गाऊन्स वगैरे ड्रेस होलसेल प्राईजमध्ये तुम्हाला स्टॉकमध्ये सुद्धा इथे मिळतात. आणि खूप जुने असल्यामुळे काय होतं की इथे भरपूर वर्षापासून इथे जुने दुकानं आहेत. तर तुम्हाला ते माहिती असेल की नाही कदाचित माहीत नाही. ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून म्हणा. आणखी दादरमध्ये काय फिरण्यासारखं आहे, बरेचशा गोष्टी आहेत. पण मी फारसं दादरला येत नाही. तर आज मुलांना शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही इथे आलो. आणि तुम्ही बघाल तर आजूबाजूचे स्टॉल इथे उचलले आहेत. दुकानच असतात तिथे कायमचे सगळे आहेत. आता आपण आलो आहे सद्गुरू क्रिएशन. बघा पूर्ण लेडीजचं आहे. हे सुद्धा खूप मोठं शॉप आहे. आता आपण राईटला जातो आहे. फर्स्ट क्लास हे जे पुढे तुम्हाला दिसते हे सुद्धा शॉप खूप मोठं आहे. त्याच्या अगदी राईट साईडला आपण एंट्री मारतो आहे. आता इकडे आपण सरळ आल्यानंतर हे बिग सेल आहे. बिग सेल राईटला तुम्हाला इकडे सुद्धा भरपूर शॉप्स आहेत. तुम्हाला शोचे हे पाहिजे असतील फ्लावर्स वगैरे डेकोरेटरसाठी फुलं फ्लावरचे मोठे रुखवताचं वगैरे पाहिजे असेल तर तिथे तुम्हाला दिसते रुखवत आहे. इथे शर्ट्स आहे. मुलांना आता बघते शर्ट्स. नॉक्स इथे आहे. नक्षत्र शॉपिंग सेंटर चालू आहे. 150पासून आतमध्ये सेल वगैरे असतील. मॉल वगैरे आहे. शॉपिंग सेंटर मॉल. A to Z आणि हा मॉलसुद्धा आहे. दीपावलीवर नवीन वर्षाचं मुलांचे शूज. एवढा रस्ता मोठा होता. साड्या खूप सुंदर आहेत. मधुबनी. आता आला आपण कबूतरखान्याजवळ. निर्मल लागून कबूतरखाना. चपलांचे शॉप आणि टायटनचं आहे. लेफ्ट साईडला राईट साईडला चपलांचं पूर्ण शॉप आहे. लेडीज शॉप. आणि इथे आहे कबूतरखाना. पुढे तो दिसतोय ना पुढे तो कबूतरखाना. आणि याच्या आपण विसावा ते इकडून आपण चाललो आहे
लेफ्टला. इथे जयश्री कलेक्शन. जीन्स शर्ट भरपूर एप्रेन वगैरे आहे. आणि आपण सगळं एक्सप्लोर करतो आहे. थोडं चालता चालता काय काय तुम्हाला दाखवते तेव्हा मी दाखवते. महाराष्ट्र फूटवेअर हे सुद्धा आहे. ओढणीसाठी बघा पूर्ण एक स्पेशल शॉप आहे इथे फूटवेअरच्या अगदी बाजूला. त्यानंतर आहे महाशक्ती कलेक्शन. महाशक्तीच्या इथे भरपूर लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे ड्रेस वगैरे अवेलेबल आहे इथे. महाशक्ती कलेक्शन. नवरी बघा कशी सजवलेली आहे मस्त. हे पूर्ण ज्वेलरीचंच आहे. पूर्ण सेलमध्ये मंगळसूत्र वगैरे आहे. प्रीमियम सेलमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि भरपूर सेटमध्ये आहे. इथे आहे सखी 1 ग्राम सोन्याचे फार्मिंग दागिने, 1 ग्राम ज्वेलरी, लग्न सराईचे विवाह बंधनाचा 50% सूट इथे तुम्हाला मिळणार आहे. 4,999च्या खरेदीवर डिझायनर साडी फ्री. बघा भरपूर गर्दी आहे. 14 एप्रिल आहे आणि प्रचंड तरी सुट्टी आहे गव्हर्मेंट. प्रायव्हेट भरपूर जण आहे. तर हा व्हिडिओ मी चालता केला दादरला आणि आपण आता ठाण्याला चाललो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चालता मी हा व्हिडिओ केला आहे. बरेचसे शॉप तुम्हाला दाखवले आजूबाजूचे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा.